आरक्षण कसं वाचवायचं कोर्टातून शासनाच्या माध्यमातून लोकांच्या माध्यमातून हे आरक्षण कसं वाचवायचं हा प्रयत्न आमचा आहे। आज सुद्धा हायकोर्टामध्ये बाळासाहेब सराटे यांनी जी काही केस टाकलेली आहे ती ह्या सगळ्या तेली माळी कोळी सगळे कुणबी वगैरे जे आहेत यांना ओबीसीच्या बाहेर काढा वगैरे अशी काहीतरी ती केस आहे। आज सुद्धा ती केस होती हायकोर्टात। आता ती 20 तारखेला ती केस त्यांनी ठेवलेली आहे आणि नाही आज आज आमची केस होती। सॉरी मी जरा आज आम्ही जे काय आमच्यातर्फे ही जी काय ओबीसीची जी काही केस होती की हे जे काही चाललेलं आहे आणि बॅकडोर एंट्रीज असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं जे आहे आक्रमण होतं आहे ओबीसीच्या आरक्षणावर, त्या संदर्भातली आमची केस होती आज। त्याला 20 तारीख त्यांनी दिलेली आहे आणि उद्या जे आहे ती बाळासाहेब सराटेची केस ती परत उद्या लागलेली आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की या सगळ्या जातींना ओबीसीच्या बाहेर काढा। आता हे सगळं जे आहे एकीकडे ते याच्यावर फोकस करणं आवश्यक आहे असं मला वाटतंय। आणि त्याचबरोबर आम्ही ज्या रॅलीज घेतो त्याच्यामध्ये सर्व पक्षाचे लोक असतात, बीजेपीचे पण आमदार असतात, काँग्रेसचे सुद्धा माझे आमदार किंवा इतर मुख्य असतात, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुद्धा लोक असतात। हे सगळे लोक जे आहेत आज एकत्रित सर्व पक्षातले ओबीसीचे लोक जे आहेत एकत्रित जे आहेत या सगळ्या बाबतीमध्ये आरक्षण वाचवण्यासाठी आमच्याबरोबर येत आहेत, रॅलीमध्ये बोलत आहेत, सहभागी होत आहेत। आणि मग अशा वेळेला जर आम्ही नवीन पार्टीचा जर काही विचार केला तर ही सगळी मंडळी जी आहे हे काय करणार मग? त्याच्यामुळे जे आहे कदाचित जे आहेत वेगवेगळे जे आहेत मतप्रवाह आणखीन वेगवेगळ्या पद्धतीनं व्हायला सुरुवात होईल। आणि आज जे ओबीसी जे आहे सगळे एकत्र येत आहेत तिथे कुठे खंड पडेल का याचा सुद्धा विचार करायला हवा। त्यामुळे आज मी स्पष्ट सांगू इच्छितो, आज आमचा संपूर्णपणे आमचा फोकस, माझा फोकस सर्व पक्षांची सहकार्य घेऊन सरकारमध्ये सुद्धा पक्षाच्या मध्ये जे ओबीसी असतील किंवा आमची बाजू मांडणारे लोक असतील त्या सगळ्यांचं सहकार्य घेऊन हे ओबीसीवरचं आक्रमण थांबवणं याला जास्तीत जास्त जे आहे आपण त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे, थ्रस्ट दिला पाहिजे, फोकस त्या विषयावर करायला पाहिजे अशी माझी भावना आहे। बाकी लोकशाही आहे, मग ते कुणाला काय करायचं आहे कुणाला काय करायचं त्याला मी काही विरोध करू शकत नाही। एकीकडे आपण ओबीसीचं नेतृत्व, मी सांगितलं ना लोकशाही आहे, ज्यांना जे जे काही करायचं आहे ते करू शकतात। परंतु माझं स्वतःचं मत असं आहे की आज जास्तीत जास्त पूर्ण ताकद सर्व पक्षातल्या ओबीसी आमदार असतील, नेते असतील, त्यांची ताकद ओबीसी आरक्षणाच्या बाजूनं उभी करणं गरजेचं आहे। त्यासाठी ह्या सगळे ज्या आमच्याबरोबर अनेक आमदार वगैरे येतात, नेते येतात, त्यांना बरोबर घेऊन आपण लढाई पुढे न्यायची याच्यावर माझं सगळं थ्रस्ट आहे। पण यामुळे कुठेतरी ओबीसी नेते पुढे नेक्स्ट मोठ्या प्रमाणात विखुरले जातात। पुढे नव्या आंदोलनाची घोषणा परत एकदा केली आहे त्याच्यावर उत्तर दिलं सर। आणि मी माझं मत काय ते पण सांगितलं। आपण जर बघितलं तर नाभिक समाजाबाबतचं जे वक्तव्य होतं ज्यावर एक थोडंसं त्यावर काय स्पष्टीकरण नाभिक समाजाचे नेते त्यांनी दिलेलं आहे, त्यांनी तुमच्या पाठीशी नेमकं काय घडलं होतं तुमच्याकडनं ऐकायचं असं आहे की मी ज्या वेळेला भाषणाला उभा राहिलो ते अर्थातच हे आपलं कर्पुरी ठाकूर हे नाभिक समाजाचे होते, त्यांनासुद्धा भारतरत्न वगैरे मिळालं, ह्या सगळ्यांचा गोष्टींचा उल्लेख झाला। आणि नेमका त्याच दिवशी काही तास अगोदर माझ्याकडे एक मेसेज आला होता की एका गावामध्ये एका नाभिक बांधवाने ओबीसीचं पोस्ट केली ओबीसीच्या बाजूने, म्हणून मराठा समाजातले तिथले लोक, त्या गावातले लोक
त्यांनी अशी म्हणजे मेसेजद्वारे दवंडी पिटवली की या माणसाच्या, या नाभिकाच्या दुकानावर कोणीही जायचं नाही केस कापायला, म्हणजे त्याच्यावर बहिष्कार टाकायचा. त्याला मला ते तर आठवत नाही, काढावं लागेल. जायचं नाही. तर मी म्हटलं हे असं कसं? उद्या त्या गावच्या सगळ्या लोकांनी ठरवलं, म्हणजे नाभिक समाजाने, की तुम्ही आमच्या अशा बांधवावर जर तुम्ही बहिष्कार टाकला आणि उद्या सगळ्या नाभिक, तिथल्या नाभिक समाजाने तुमच्यावर बहिष्कार टाकला, जे मराठा समाजाचे लोक म्हणतात की बहिष्कार, तर मग तुम्ही काय करणार? मग काय एकमेकाची केस कापत बसणार? त्या गावापुरता हा प्रश्न होता आणि नाभिक समाजाची बाजू घेऊन मी बोललो होतो की अशा प्रकारे बहिष्काराची गोष्ट कुणी बोलता कामा नये, त्याचा उलट परिणाम सुद्धा होऊ शकतो. आता सुद्धा जे आहे म्हणजे अनेकांनी जे आहे त्याचे नाभिक समाजाच्या संघटना लोक त्यांनी माझी बाजू घेऊन मांडलेली आहे, ते आलेले आहेत. आत्तासुद्धा जे आहेत ते दत्तात्रय अनारसे जे आहेत महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे, त्यांनी सुद्धा तेच सांगितलं की सगळं का मी जे म्हणतो तेच त्यांनी सांगितलं की गावापुरतं मर्यादित होतं, आमच्या माणसावर बहिष्कार टाकलेला होता आणि तेवढंच ते होतं. तर ती अर्धवट वगैरे जे काही माहिती जे कोणी देत असतील त्याच्या आहारी कोणी जाऊ नये आपल्या हे टीकेवर म्हटलेलं आहे. ते सगळं या ते सगळे आता नाभिक समाजाचे सगळे महामंडळ माझ्या बाजूने उभे राहत आहे. यानंतर तुमच्या हे वक्तव्य त्यानंतर झालेल्या वादानंतर जरांगे म्हणतायत की अशा पद्धतीचा जर तुम्ही अपमान करत असाल तर येत्या काळात जरांगे काय ग्रामपंचायतीत निवडून जरांगेंना सांगा तू अगोदर ग्रामपंचायतीला उभा राहा. छगन भुजबळ या ग्रामपंचायतीने मुंबईच्या महानगरपालिकेत 25 वर्ष निवडून येऊन 2 वेळा महापौर झाला आणि 2 वेळा आमदार सुद्धा झाला आणि त्याच्यानंतर येवल्याला सुद्धा 4 वेळा आमदार झाला. तर तू मला सांगण्याची काही गरज नाही ग्रामपंचायतीला वगैरे काय. तू अगोदर उभा राहा नीट. हां उगीच काहीतरी. आणि तो सुद्धा जो आहे जरंगे हा आमच्यामध्ये फूट पाडण्यासाठी कधी म्हणे मी धनगरांची बाजू लढणार आहे, कधी म्हणणार मी नाभिक समाजाची बाजू लढणार आहे. अरे तू तर आमच्या धनगर समाजावर, आमच्या नाभिक समाजावर, त्यांचं सगळ्यांचं आरक्षण जे आहे त्याच्यावर डल्ला मारण्याचं काम तू आणि तुझे सगळे सहकारी करतात. ते थांबा अगोदर. खूप उपकार होतील आमच्या सगळ्यांवर. तू ओबीसी समाजामध्ये तुझं जे आरक्षण घेण्याचं जे काम चाललं आहे ते तू मागे घे. ओबीसी समाज तुझे उपकार आम्ही मान्य करू. सर, कालच्या कॅबिनेट बैठकीमध्ये काही चर्चा झाली? काही नाही, या विषयावर चर्चा नाही, काही झाली नाही. काही झाली असेल तर मी बोललो असतो. सर, एक रील व्हायरल होत आहे जे मंत्रालयामध्ये जामिनावर बाहेर असलेल्या गुंडांना मंत्रालयाच्या आवारामध्ये केलेलं आहे. विरोधकांचं म्हणणं आहे की सामान्यांना मंत्रालयाबाहेर रांगेत उभं राहावं लागतं, प्रतीक्षा करावी लागते, मात्र गुंडांना मात्र मला काय मी ते ऐकलेलं नाही, मला काही माहिती आहे. नाशिक आणि जिल्ह्याचं गेल्या मला ज्या गोष्टी माहिती आहे त्या